हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण बघणार आहोत की छोले भटुरेचे भटुरे कसे करायचे. तर इथे मी घेतलेला आहे मैदा, 4 चमचे मैदा घेतला तर आपण 2 चमचे रवा घेणार आहोत. मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाणी. आपल्याला याचा घट्ट गोळा नाही करायचा, असा पातळसरच करायचा आहे गोळा. आता मी घेतलेलं आहे इथे तेल. तेल लावलं की चांगला एकजीव होतो गोळा. आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत. हाताला भरपूर तेल लावायचं आहे आणि मगच गोळे करायचे आहेत, ना तर पीठ हाताला चिटकून जाईल. आता आपण पॅनमध्ये तेल घेणार आहोत. हाताला परत भरपूर तेल लावायचं आहे. आणि हळूहळू गोळा आपल्याला आहे ना हा ओढायचा आहे सगळ्या बाजूने. जसं तुम्ही ह्याला हळूहळू ओढणार तसा तो मोठा होत जाणार. आपलं तेल बऱ्यापैकी आता चांगलं तापलेलं आहे. आपण हे हलक्या हाताने हळूच ह्यामध्ये सोडून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता हे किती चांगलं फुगत आहे. आता आपण बाहेर घेणार आहोत. मस्त असा कलर आलेला आहे ह्याला. मी तुम्हाला अजून एका पद्धतीने दाखवणार आहे की भटुरा कसा करायचा. हे असं
आपण कसं साईडने ओढत होतं, तर आता फक्त आपले जे बोटं आहेत त्यांनी फक्त हे स्ट्रेच करायचं आहे पीठ. मला ही पद्धत जास्त सोपी वाटली त्या पद्धतीपेक्षा. असं नाही की मी हे ह्याच्या आधी पण केलं आहे, मी पहिल्यांदाच केलं आहे. सो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, येईल तुम्हालासुद्धा. खूप चांगले झाले होते आणि भाजी मी बाहेरूनच पार्सल आणली होती.